अन्यंश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन प्राणां भगवते पुरुषाय तुभ्यं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शरदिन्दु समाकारी परब्रह्मस्वरूपिणी बासरात विठ्ठनिलये सरस्वती नमोस्तुते पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो या संत विरा शुभ करा स्वामी मनीषानंद महाराजास मी वंदितो विठ्ठल हरे विठ्ठल देव तुम्हारा भगवान लुटांगण वंदिना चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे घालीन लुटांगण वंदिना चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग चंद्रभागेच्या तीरावरती असणार पवित्र पावन असणार क्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर या क्षेत्रातील असणारे श्री संत नामदेव बाबा यांचा 2 चरणाचा अभंग आपण प्राप्त सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज आपल्या पुढे देवाकडे गेल्याच्या नंतर याचं थोडंसं विको कमी करा आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची भेट झाल्याच्या नंतर भगवंताची भेट झाल्याच्या नंतर भगवंताकडे गेल्याच्या नंतर देवाकडे काय सेवा करावी भगवंताच्या समोर गेल्याच्या नंतर देवाची सेवा कशी करावी हा ज्ञान सांगणारा अभंग प्राप्त सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल अभंगावरती बोलण्याच्या अगोदर अल्पशाप्रमाणे परिहार द्यायचा तो म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र शिमूर गावाने या क्षेत्रामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होत आहे आपल्या या सप्त्याचं हे 16वं वर्ष बरोबर आहे ना 16वं वर्ष या ठिकाणी सप्त्याचं आहे 16वं वर्ष सत्याचं आहे पुढचं नका म्हणून मला माहिती काय होतं तुमच्या मनात चांगलं माहिती अंग असं तयार वेदांत आहे तुमचा वेदांत साधा तयार आहे का चांगला वेदांत असो 16वं वर्ष सत्याचं आहे बाकी काय ना आपल्या सप्त्याचं हे 16वं वर्ष आणि पवित्र पावन असणारे तुम्ही सर्वजण आहात खरं म्हणजे शिमूर गावाला येत असताना बरं का मी तुमची स्तुती करत नाही हे बघा हजारो गावामध्ये जातो पण शिमूर गावाला गेल्याच्या नंतर सख्या मामाच्या गावाला गेल्याच्या नंतर जितका आनंद होतो ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त आनंद इथं आल्याच्या नंतर रामजी तुम्ही तारका देवात म्हणून स्तुती करत नाही मी तुमची बरं का हा वस्तुस्थिती सांगतो बरं का हा ऐका शिमूरगावकर तुम्ही तारीख द्यावी बरं का मामा तुम्ही तारीख द्यावी नाथऱ्याच्या महाराजाला म्हणून तुमची स्तुती करत नाही गड्या ज्या ठिकाणी आमची सद्गुरू माऊली राहत असेल ज्या ठिकाणी सद्गुरू माऊलींचं हे असणारे स्वरूप असेल या विठ्ठल सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपल्याला अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करायचा पण या सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार थोर भागवताचार्य थोर गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत
एक एकाहुनी बळी रे आपले सर्व शिमुरगावकर भजनी मंडळ. राग तर येणार नाही ना, सगळ्यांचं नाव नाही घेतलं. तुमचं लग्नात घेतलेलंच आहे म्हणा, हंग असं म्हणजे तसं राग येणार. सगळे गुरुभाऊ माणसं आहेत, राग कशाला येतात? नाही येणार. असू द्या. हा, ते म्हणते तुला पुन्हा दाखवतो. असू द्या. हा, असू द्या, जे करायचं ते करा. आपले सर्व गुरुबंधू मंडळी, महाराष्ट्रातील गोड गायनाचार्य श्री हरिभक्त पारायण निवृत्ती दादा या ठिकाणी आहेत. आमचे आताच ज्यांची उपस्थिती लाभलेली आमचे आदरणीय श्री हरिभक्त पारायण, आमचे आदरणीय सासरी बॉस सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, बोरगावकर. त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे गणेश बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही टाळ्या काऊन वाजत नाहीत गाड्या? रुसलेत का? असं टाळ्या वाजल्या पाहिजे. मग असं का पंगत जास्त झाली? असं होत असतं, काय नाही. आता इकडे आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे गोड व्यक्तिमत्व महाराज जुनरत्न आदरणीय नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ज्यांच्या मुखरविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात, महाराष्ट्रातील एक थोर भागवताचार्य श्री हरिभक्त पारायण गोड व्यक्तिमत्व आहे महाराज. असं गोड स्वभाव ज्यांचा आहे, आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे भागवताचार्य बाळासाहेबजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय त्यांच्या पलीकडे महादेव बाबा या ठिकाणी नाही, दोघं एकच का? असू द्या. इकडे आदरणीय श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य महादेव बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गायन कोकिळा श्री हरिभक्त पारायण आमचे हनुमंत बाबा, सगळे मंडळी या ठिकाणी आपल्या गावातले सगळे. तिकडे आदरणीय विनेकरी बाबा, महाराष्ट्रातलं एक थोर रत्न आणि माझा जुना मित्र आहे महाराज, जुना रत्न आहे महाराज. आणि आमचे जुने मित्र मंडळी आदरणीय श्री हरिभक्त पारायण गोड व्यक्ती महत्व. त्यांना म्हणलो तुम्ही एकटे वाजवायलात का? ते म्हणले नाही, मी एकटाच वाजवतो, दोघं नाही, 2 हातानं वाजवतो म्हटलं महाराज. आदरणीय आमचे सुदर्शन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद बाबा. लोकांच्या टाळीवरून कळतं की तुमचा या ठिकाणी कसं वाजवणं आहे, हे सांगायची गरज नाही. वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप, ही तुमची कीर्ती आहे बाबा. तुमचे मनापासून धन्यवाद. बोरगावकर मंडळी आमची जरीकर नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सर्व मामा असतील, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्व थोर मंडळीच्या योगाने कीर्तन करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. खूप मोठी सेवा आहे आणि ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अभंग काय अवघड नाही बरं का, सोप्यातला सोपा आहे. तसे रामजी मला म्हटले होते महाराज, मी म्हणून ते अभंग घेतात का? म्हटलं चालेल, घेतो, काळजीच करू नका. तुम्ही सांगा, मी घेतो अभंग, काळजीच नाही. हे बघा, खरा कीर्तनकार त्याच वेळेस शोभतो. तुम्ही अभंग द्यायचा आणि कीर्तनकारांना कीर्तन करायचं. खरा कीर्तनकार खरं आदरणीय रामजीनं सांगितलं होतं. पण असो, कसं असतं महाराज, घरच्या घरी चांगलं जेवलं पाहिजे माणसानं, खरं का नाही? असं असतं ना ते. असो, मला सांगायचं तात्पर्य एक आहे, हा अभंग निवडलेला आहे. तुम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. ऐका बोरगावकर, आदरणीय सिमुरगावकर, सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आदरणीय आमचे मोरे मावा या ठिकाणी आबा आहेत. मला एक सांगायचं तात्पर्य एक आहे, अभंग इथं याचा पाठ नाही असा एखादा माणूस आहे का? आजचा कीर्तनासाठी निवडलेला अभंग आमचा पाठ नाही असा एखादा व्यक्ती आहे का? तुम्ही आज नाराज आहेत का माझ्यावर? होय चव्हाण सर, नाराज आहेत का? नाही, नाराज नाहीत ना कोणी? आता असं, आता ऐका, हा अभंग आजचा पाठ नाही असं कोणाचा एखादा व्यक्ती आहे का? नाही महाराज. कोणत्याही देवतेची आरती म्हटल्याच्या नंतर, ऐका, कोणत्याही देवतेची आरती म्हटल्याच्या नंतर शेवटी म्हणावं लागतं, घालील लोटांगण. कोण म्हणलं मोकळं पटांगण? असं म्हणू नका बरं का, जे अभंग आहे तेच म्हणलं पाहिजे. हंगा असं लक्ष द्या. पुढचं म्हणायचं बरं का, पुढचं म्हणायचं. घालील लोटांगण, पुढचं काळजी करू नका. आजची अर्धी दक्षिणा मी तुम्हाला देतो, पण म्हणा घालीन लोटांगण मोठ्यानं मोठ्यानं. मी थोडासा बहिर आहे बरं का, ऐकायला येत नाही. मोठ्यानं घालीन लोटांगण, डोळ्यानं पाहिनं, प्रेमी आलिंगन, भावी ओवाळीनं जमला सांगा विठ्ठल. गुरुवर्य मोठ्या स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि गुरुवर्य आमचे आदरणीय गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वेदशास्त्र संपन्न श्री गुरु कृपाळू स्वामी मनीषानंदपुरजी महाराज रोडी पाठी मानवत भाऊंच्या कुशल स्नेह पल्लव आशीर्वादाने हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. खूप सुंदर भव्य आणि दिव्य तुम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अभंग अत्यंत सोपा आहे, अवघड नाही गड्या, अत्यंत सोपा आहे, सगळ्यांना पचेल रुचेल असा सुंदर अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. श्री संत नामदेव बाबा म्हणतात की आपण देवाकडे गेल्याच्या नंतर लवकरात लवकर देवाकडे गेलं पाहिजे. देवाकडे का गेलं पाहिजे त्याचं कारण ऐका शिमुरगावकर, कारण ते हा काळ आहे ना, काळ आपल्यावरती घात करायला लागलाय. याची काही एकदा उडी आपल्या अंगावर पडली ना, मग काय खरं नाही गड्या. म्हणून तर म्हणतात काळाची उडी
पडेल माझ्या काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल माझ्या काळाची उडी पडेल माझ्या सोडविना देवा माय बाबा सोडविना देवा माय बाबा काळाची उडी पडेल माझ्या बाबा काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल माझ्या माता सोडवे म्हणा तेव्हा माय बापा एकदा का त्याची उडी पाडली तर आपलं काय खरं नाही गड्या म्हणून माणसानं सावध राहायला पाहिजे सावध राहून भगवंताची सेवा केली पाहिजे बर महाराज भगवंताची सेवा करायला तयार आहोत पण भगवंताची सेवा करत असताना पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करत असताना आपण सावध राहणं अत्यंत महत्वाचं आहे गड्या काय असतं एखाद्या वेळेस भगवंताची सेवा करत असताना एखाद्या वेळेस ईश्वराची सेवा करत असताना एखाद्या वेळेस संत सेवा करत असताना आपल्याकडून जर गुन्हा झाला तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो विठ्ठल दालभ्य ऋषी असं सांगतायत की आपण परमार्थ करत असताना जर लबाडी केली तर त्याचा परिणाम भोगावा लागतो दालभ्य ऋषींचा श्लोक अत्यंत गोड आहे काय म्हणतात दालभ्य ऋषी ऐका इतस्ततो तार्किको मार्जराः देवालस्य चांदलाः धान्य हरिण मूषकाः दुग्ध चोरेन बहुमूत्री एवढंच नाही आता ऐका महाराज म्हणतात मातृवध अंधत्व पितृवध बधिरत्व आणि बकवध दीर्घनाशिका आता याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल मला असं वाटतं कळाला नाही कळाला मग सांगतो ऐका इतस्त तो तार्किको मार्जराः याचा अर्थ असा आहे बरं का गावकरी मंडळी ऐका इतस्त तो तार्किको मार्जराः शास्त्र सांगतं या परमार्थामध्ये जीवन जगत असताना आपण जर लबाडी केली इतस्त तो तार्किको मार्जराः तर त्या माणसाला पुढचा जन्म मांजराचा भेटतो हो कोणाचा भेटतो मांजराचा भेटतो म्हणून परमार्थ करत असताना लबाडी करणं अत्यंत वाईट आहे इतस्त तो तार्किको मार्जराः देवालस्य चांदलाः ऐका महत्वाचं सांगतो तुमच्यासाठी देवाचं आलेलं माणसानं कधी खाऊ नये गाड्या मी म्हणत नाही नात्र्याचा महाराज दालभ्य नावाचे ऋषी सांगतायत बरं का गावकरी मंडळी ऐका जे माणसं देवाचं आलेलं खातात त्याला काय भोगावं लागतं ऐका इतस्त तो तार्किको मार्जराः देवालस्य चांदलाः देवाच्यासाठी आलेला फंड देवाच्या साठी आलेला पैसा आणि सत्याचा पैसा जो व्यक्ती खाईल त्या माणसाला पुढच्या जन्मी चांडाळ व्हावा लागतो विठ्ठल म्हणून माणसानं कधी देवाचं खायचं नाही माणसानं कधी गुरुचं खायचं नाही माणसानं कधी महात्म्याचं खायचं नाही गड्या महात्म्याचं खायचं नाही काय केलं तुम्ही गुरुजीच्या सोबत राहून 15 वर्ष राहिले ना काय नाही नुसते गुरुजीचे फळं खाल्ले चोरून खाल्ले काय येतं का काहीच येत नसतं तशा माणसाला महाराज मला एकच सांगायचं गड्या म्हणून देवाचं कधी खायचं नाही जे माणसं देवाचं खातात इतस्त तो तार्किको मार्जराः देवालस्य चांदलाः माणसं जे देवाचं खातात ना त्या माणसाला पुढचा जन्म मात्र पाहत असताना चांदळाचा भेटत असतो एवढंच नाही माणसानं दुसऱ्याचं धान्य कधी चोरू नये धान्य हरेन मूषका माणसानं जर दुसऱ्याचं धान्य खाल्लं तर काय होईल महाराज म्हणतात धान्य हरेन मूषका दुसऱ्याचं धान्य जर माणसानं जर चोरलं तर त्या माणसाला पुढच्या जन्मी उंदीर व्हावं लागतं विठ्ठल धान्य हरेन मूषका दुग्ध चोरेन बहुमूत्री
गावकरी मंडळी ऐका, हे महत्वाचं आहे. माणसानं दुधाची चोरी कधी करायची नाही शिमुरगावकर. जे माणसं दुधाची चोरी करतात त्या माणसाला मूत्राचा त्रास होतो. मूत्राचा त्रास म्हणजे लघवीचा त्रास, आणि लघवीचा त्रास म्हणजे मूतखडा. मोकळं बोलतो, इथं काय काय लाजायचं ना, आपल्या मामाचं गाव आहे, काय लाजायचं, खरं का नाही? गुरुचं गाव म्हणजे असतात ना, काय लाजायचं. संतांना सांगितलेलं आपण थोडंच मंच सांगायला लागलो. दालब्य नावाचे ऋषी म्हणतात माणसानं कधी दुसऱ्याचं दूध चोरू नये. आमच्या परिसरात काय काय माणसं दुधात पाणी टाकून विकतात. लेट करंट लागायला लागला का थोडासा. आमच्या परिसरात आमच्या इकडे काय काय माणसं दुधात पाणी टाकून निघतात. मला एवढंच सांगायचं गड्या, विनोद सोडा, सिद्धांत माझा एकच आहे. माणसं जे दुधाची चोरी करतात, दालब्य नावाचे ऋषी म्हणतात त्या व्यक्तीला मात्र मूत्राचा त्रास होत असतो. मग इकडे पाहत असताना दुग्ध हरेन बहुमूत्री, एवढंच नाही, मातृवदह अंधत्व, मातेला कधी त्रास द्यायचा नाही. ऐका गड्या तरुण मंडळी इथं बसलेले, जे माणसं आईला त्रास देतात ना त्या माणसाला पुढचा जन्म अंध भेटत असतो, आंधळा होत असतो तो व्यक्ती. एवढंच नाही, पितृवदह बधिरत्व, पित्याला कधी त्रास द्यायचा नाही. वडिलाला जो माणूस त्रास देतो, वडिलाला जो माणूस शिव्या देतो ना, वडिलाला जो माणूस चांगला बोलत नाही ना, त्या माणसाला कालांतरानं बधिरत्व येतो, तो माणूस बहिरा होतो. अहो बहिरा माणूस माणसाला वडिलांना त्रास दिल्यामुळे होतोच. एवढंच नवल काय, कथा कीर्तन नाही ऐकल्यामुळे नाही ऐकले हरि कीर्तन, नाही गेले पुराण श्रवण, नाही ऐकले हरि कीर्तन, नाही ऐकले हरि कीर्तन, नाही गेले पुराण श्रवण, नाही ऐकले हरि कीर्तन, नाही गेले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठण, गर्दी गैर झाले त्या पुढे, हो नाही वेद शास्त्र नाही वेद शास्त्र पठण, गर्दी गैर झाले असं म्हणतात. माणसं या जगतामध्ये विश्वामध्ये बापाला कधी त्रास द्यायचा नाही गड्या. ऐका, जो माणूस वडिलांना त्रास देतो, वडिलांना मारतो, तो माणूस कालांतरानं बहिरा होतो. महाराज म्हणतात पितृवदह बधिरत्व, काय काय पितृवदह बधिरत्व. आणि एवढंच नाही, महाराज म्हणतात माणसानं कधी बगळा मारायचा नाही. काय मारायचं नाही? दालब्य ऋषी म्हणतात जो माणूस बगळा मारल काय होतं माहिती का, बकवदह दीर्घ नाशिका. महाराज म्हणतात जे माणसं बगळे मारतात त्या माणसाचं नाक सरळ होतं. काय काय माणसं म्हणतात महाराज याचं नाक छोटे म्हणून यानं पाप केलेलं असतं. त्यानं पाप केलेलं नसतं. ज्याचं नाक सरळ असतं त्यानं मागच्या जन्मी बगळा मारलेला असतो. तुम्ही माझ्याकडं कोण बघायला लागले? मला माहिती माझंच नाक सरळ दिसायला लागलं. विठ्ठल ऐका, विनोदाचा भाग सोडा सज्जनांनो. माणसानं जर बगड्याचा वध केला तर त्याचं नाक सरळ होत असतं. बकवदह दीर्घ नाशिका. या भानगडीत तुम्ही पाहू नका गड्या. माणसानं चांगला निश्चळ परमार्थ केला पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. महाराज भगवंताची सेवा करत असताना जग त्रास देता आम्ही काय करावं? ऐका, ज्या माणसाला जगानं त्रास दिला त्याच माणसाचा इतिहास झाला. कळालं नाही? ऐका, ज्या माणसाला जगानं त्रास दिला त्या माणसाचा इतिहास झाला गड्या. आजही सांगतो, ज्या ज्या व्यक्तीला त्रास दिला ते व्यक्ती मोठे झाले. विठ्ठल
हरी पुंडलिक वरदा ज्ञानेश्वर महाराज की जय। बोला पुंडलिका वरदे हरी सर्वांचे खेडोळेकर तरुण मंडळी आलेली आहेत. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भगवंताची सेवा करत असताना वा, एकदा जोरदार टाळी खूप खूप घालील लोटांगण. हा हा, असू द्या असू द्या. सिद्धांत माझा एक आहे, मला माहिती गाडे, असू द्या. सिद्धांत माझा एक आहे, भगवंताची सेवा करत असताना निश्चळ मनानं सेवा केली पाहिजे. ज्या ज्या माणसाला परमार्थामध्ये त्रास झाला बरं का, ज्या ज्या माणसाला परमार्थामध्ये त्रास झाला ते माणसं मोठी झाली गाड्या, मोठी झाली. चांगल्या माणसाची कीर्ती जिवंतपणे कधी कळाली नाही बरं का आबासाहेब महाराज. चांगल्या माणसाची कीर्ती जिवंतपणे कधी कळाली नाही, चांगली माणसं गेल्याच्या नंतर कळाली. ज्ञानोबाराय कोण होते? आळंदीकरांना ज्ञानोबारायने संजीवन समाधी घेतल्याच्या नंतर कळाले. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय कोण होते? वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर कळाले. पैठणचे शांती ब्रह्मनाथ बाबा कोण होते? कोण होते हे कळाले. पण जल समाधी घेतल्याच्या नंतर कळाले गाड्या. असू द्या, मला सांगायचं तात्पर्य एक आहे, चांगल्या माणसाची कीर्ती लवकर कळत नाही. 2022 साली एक महात्मा आपल्यातून निघून गेला गाड्या. ऐका, 2022 साली एक महात्मा आपल्यातून निघून गेला. फार मोठी माऊली होती गाड्या, फार मोठी माऊली होती. त्या माऊलीनं जगातामध्ये किती मोठा त्याग केला होता सांगू. ज्या लेकराला माय नाही, ऐका गाड्या, ज्या लेकराला माय नाही, ज्या लेकराला बाप नाही, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ 2022 साली आपल्यातून निघून गेल्या. सिंधुताई सपकाळांचा प्राण जात असताना, सिंधुताई सपकाळांचे शेवटचे वाक्य होते. एका व्यक्तीनं प्रश्न केला, माई तुम्ही महाराष्ट्रातल्या? हो बाई मी महाराष्ट्रातल्या. माई तुम्ही जर महाराष्ट्राच्या असाल, ऐका माई तुम्ही जर महाराष्ट्राच्या असाल तर तुमच्या नावाचं पुस्तक राजस्थान मध्ये निघालं, गुजरात मध्ये निघालं, हरियाणा मध्ये निघालं, पंजाब मध्ये निघालं, पण तुम्ही महाराष्ट्रात असताना देखील, महाराष्ट्राच्या असताना देखील तुमचं पुस्तक महाराष्ट्रात का नाही निघालं? सिंधुताई सपकाळांच्या डोळ्याला टपकन पाणी आलं गड्या. सिंधुताई सपकाळ म्हणल्या, पोरा अरे या महाराष्ट्रात पुस्तक निघायला आधी मरावं लागतं रे. हरि उत्तमाचे भोरे उत्तमाचे भोरे तुका मने कामरले तिसरे, तुका मने कामरले तिसरे, उत्तम देवा उत्तम देवा तुका मने तुका मने चांगल्या माणसाची कीर्ती लवकर कळत नाही, चांगली माणसं गेल्याच्या नंतर कळते. गडे ऐका, महाराष्ट्राला माझं सांगणं आहे, या महाराष्ट्रामध्ये शेवटची सिंधुताई सपकाळांची इच्छा होती, महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यात, महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात, त्याचं थोडंसं विकू कमी करा, महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये अनाथ आश्रम निघाला पाहिजे. सिंधुताईच्या सपकाळांची एक इच्छा होती बरं का, म्हणजे एक इच्छा होती, अधुरी राहिली त्या माऊलींची इच्छा. आणि जाता जाता एक वाक्य बोलून जातो, ज्ञानोबारायांच्या आशीर्वादाने, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या आशीर्वादाने आणि गुरुवर्य स्वामीजींच्या आशीर्वादाने पुरुषोत्तमपुरीमध्ये या 2025 मध्ये एक मोठा संकल्प मी सोडलेला आहे. मी माझं मोठेपण सांगायला मी पुढे बसलेलो नाही गड्या, किंवा मी उभा राहिलेलो नाही गड्या. ज्ञानोबारायांच्या स्वामीजींच्या आशीर्वादाने मोठा संकल्प सोडला. 2030च्या नंतर श्रीमद भागवत कथेला आलेली पूर्ण दक्षिणा आणि भागवताची पूर्ण दक्षिणा अनाथ लेकराच्या आश्रमाला लावायची. अनाथ आश्रम आणि वृद्ध आश्रम आपल्याला या परिसरात ओपन करायचा आहे गड्या. मीच नाही, ज्या गावात मी जातो त्या गावात मी सावध करून सांगतोय,
ज्या जिल्ह्यात जातोय त्या जिल्ह्यातल्या लोकांना सांगतोय गड्या. का? सिंधुताई सपकाळांची इच्छा होती. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे गड्या, संतांना या जगात त्रास होतो, साधूंना या जगात त्रास होतो. साधूंना त्रास होत असताना साधूंनी एकच सांगितलं, जग काय म्हणतं याचा विचार तुम्ही करू नका, या लोकांचा त्याग करा. त्यजोनिया जग भक्ती करा, त्यजोनिया जग भक्ती करा, त्यजोनिया भक्ती करा, त्यजोनिया या लोकांचा कधी विचार करायचा नाही, आपण परमार्थ करायचा गड्या. जगाची रीत आहे चांगल्या माणसाला त्रास देण्याची. म्हणून तर महाराज सांगतात, निंदकाचे घर असावे परभणीत. झोपले नाही ना? निंदकाचे घर असावे पात्रित, असं म्हणले का महाराज? नाही, ते शेजारी असावं. का? त्या लोकांनी आपली निंदा केलेली फार चांगली असते. म्हणून जग काय म्हणतं याचा विचार करू नका, आपण परमार्थ करायचा, जगालाही परमार्थ करून दाखवायचा. जगाची रीत आहे, आपण चाललं पाहिजे गड्या, चाललं पाहिजे. भगवंताची सेवा करत असताना एका साधकानं नामदेव बाबाला प्रश्न केला असावा, आणि प्रश्न करत असताना असं विचारलं असावं, बाबा या जगामध्ये विश्वामध्ये मनुष्य श्रीमंत झाला म्हणजे सुखी होतो का? शिमुरगावणकर ऐका, मनुष्य जर श्रीमंत झाला असता तर तो सुखी कधी होत नाही. ऐका, श्रीमंत माणसं जर सुखी झाली असते, शिमुरगावणकर, श्रीमंत माणसं जर झाली असते तर श्रीमंत माणसं कधी कीर्तनात येऊन बसली नसते. श्रीमंत माणसं जर सुखी झाली असते, ऐकाय माझं, श्रीमंत माणसं जर सुखी झाली असते तर श्रीमंत माणसं सगळ्या जगाचा त्याग करून 1 महिना आषाढी वारीला गेलेत नसते गड्या. श्रीमंत मनुष्य कितीही सुख या ठिकाणी श्रीमंत झाला तरी तो कधी सुखी होत नाही. वाक्य सर्वांनी घरी घेऊन जा. अमीर के जीवन में जितना महत्व सोने के चैन का होता है. ऐकतायत ना तुम्ही? अमीर के जीवन में जितना महत्व सोने के चैन का होता है ना भैया, उतना ही महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. इथं बसल्यापैकी बऱ्याच जणांना हिंदी कळालीच नाही. काय कायला हिंदी कळत नाही आणि इंग्रजी कळत नाही बरं का रामकिसन भाऊ, काहीच कळत नाही. अवघड असतं बरं, फार अवघड असतं बरं का माव, फारच अवघड. एका गावामध्ये हिंदीतून कीर्तन करू लागलो आणि हिंदीतून कीर्तन करत असताना चांगलं कीर्तन झालं, नादर झालं. पहिली पंगत माऊलींची बसली. एक माऊली म्हणली, वा नात्र्याच्या पोरानं नादर कीर्तन केलं, वा किती सुंदर कीर्तन केलं, किती छान केलं. शेजारी बसलेली एक जण म्हणली, चांगलं कीर्तन केलं पण ती हिंदीतून काय म्हणू लागलं याचाच पत्ता लागला नाही. काय म्हणू लागलं ती हिंदी कळालीच नाही. पुढे बसलेली एक माऊली म्हणली, अगं काय म्हणते हिंदी खाय बुंदीन जाय घरी. असं होऊ नये बरं का. असो, सिद्धांत माझा एक आहे, जगामध्ये विश्वामध्ये जग काय म्हणतं याचा विचार करायचा नाही रे. माणसानं चाललं पाहिजे गड्या, चाललं पाहिजे. जग बोलतच असतं, आपण चाललंच पाहिजे गड्या, चाललंच पाहिजे. महाराज चाललं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, चांगला परमार्थ केला पाहिजे. मग परमार्थ करत असताना सुरुवातीला काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, परमार्थ करत असताना पहिल्यांदा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे. विठ्ठल पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे गड्या. आणि तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केल्याच्या नंतर आपण परमार्थाला लागलं पाहिजे. पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करा, भगवंताची सेवा करा. पहाटे उठा आणि पहाटे उठल्याच्या नंतर स्नान करा. स्नान केल्याच्या नंतर ग्रामदेवतेचं दर्शन करा. दर्शन केल्याच्या नंतर भगवंताची सेवा करा. आषाढी वारी कधी चुकवू नका, कार्तिकी वारी कधी चुकवू नका. सगळी सेवा तुम्ही करा. ज्ञानोबराय तुकोबरायचं तुम्ही दर्शन करा. बरं महाराज, ज्या भगवंताची तुम्ही सेवा करायला सांगतात त्या भगवंताची सेवा आजपासून आम्ही करत आहोत. पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणले, निश्चळ अंतकरणानं गेलं पाहिजे. निश्चळ अंतकरणानं पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही चाललोय बघा. जात असताना चालत चालत पंढरपूरला आलेलो आहेत बघा. पंढरपूरला आल्याच्या नंतर सुरुवातीला काय करावं? महाराज म्हणले, काहीच करू नका. सुरुवातीला तुम्ही चालत चालत वाळवंटात या. हा, चालत या. पाऊले चालती पंढरीची पाऊले चालती पंढरी
संसाराची सोडून बोला बोला सुखी संसाराची पाऊले चालती पंढरीची वाट ऐका जे म्हणणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ आहे बरं का लागू द्या शपथ आता म्हणा हा पाऊले आवाज ऐकायचा तुम्हाला आवाज ऐकायचा वा काय सुंदर आवाज आहे काय सुंदर आहे ऐका पाऊले पाऊले वा वा सुखी संसाराची वा हा, पाऊले ऐका आवाज ऐका पाऊले क्या बात है वाह सुखी संसार क्या बात है वाह पुरुष मंडळी ए पाऊले पाऊले चालती पंढरीची वाट पंढरीची वाट ज्याच्या पाठ नव्हतं ना ते काय म्हणू लागलं माहिती का पाऊले चालती काहीच पत्ता लागा नाही शेजाऱ्याला मिळ लागला नाही मला माहिती ना चांगलं माहिती असू द्या घरची घरी देव बरं करी असो सिद्धांत माझं एक आहे आपण पंढरपूरला गेलं पाहिजे होय होय वार करी पाहे पायरी पंढरी गेलो महाराज पंढरपूरला काय केलं पाहिजे चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे चंद्रभागे स्नान विधी तो महाराज अहो काय सुंदर पंढरपूर आहे वा 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 काय सुंदर ते वाळवंट आयशी चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे देवाची ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे देव कोठे ऐसा विठेवारी देव कोठे ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे माते ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे माते सोडू वाटायला गाड्या काय माहोल तयार झाला वा काय सुंदर असणार आहे ते चंद्रभागा आहे ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा बोला बोला ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा म्हणा हे ऐसा विटेवर ऐसा विटेवर ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐसे काय सुंदर ते चंद्रभागेचं वाळवंट आहे महाराज मग काय करा चंद्रभागेचं स्नान करा महाराज आलो आम्ही चंद्रभागे स्नान केलं बर चंद्रभागेचं स्नान झाल्याच्या नंतर पुंडलिकाच्या समोर या आलोत महाराज मग शांत काऊन वाचायला लागले पुंडलिकाचं मंदिर दिसलं तुम्हाला हो मग एकदा म्हणा पुंडलिक
4-5 पार्ट्या करू नका, सगळे सोबत गा. हा, सगळ्यांनी एकदा, सगळ्यांना पुंडलिक पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर पुंडलिक पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. आवाज काहीच नाही आता आमचा ऐका. पुंडलिक काय आवाज आहे? पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, स्वामी दिव्यानंदपुरी महाराज की, श्री संत सीताराम बाबा की, आपने अपने कुटुंब की. तुमचे लग्न झाली नाही जे म्हणायला काय सांगावं बाबा. असू द्या. ऐका, मला सिद्धांत एवढा सांगायचा गड्या. आम्ही पंढरपूरच्या पुंडलिकाच्या समोर आलो, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आहे. आणि असं तसं घेतलं होय महाराज. गावचा सप्ताह चालू शिमूर गावांचा, मोठ्यानं म्हणलो आम्ही पुंडलिकावर. बरं बरं बरं, घेतलं दर्शन. पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे काय करा, चालत जा. महाराज रस्त्यानं वाळवंटातून चालत जात असताना कुठं जायचं, जिथं बारी चालू आहे ना, बारी बारी बारी. कुठं दर्शनाची बारी. कशाची? दर्शनाची बारी. तुम्हाला कोणती वाटली? हंगा तिची हंगा असं. दर्शनाची बारी ना, त्या दर्शनाच्या बारीला लागा. हंगा दर्शनाच्या बारीला लागा. महाराज दर्शनाच्या बारीला लागायचो. पण दर्शनाच्या बारीला जात असताना महाराज त्या पायऱ्यावर वाळवंटातून वर चढत जात असताना कोणी आंधळे दिसायले, कोणी पांगळे दिसायला लागले. मग त्याचा तरी कोण असेल व? आंधळ्या पांगळ्याचा विश्वतोती असं होत असतं काही नाही. असं म्हणतात की त्यावेळेस आंधळ्या पांगळ्याच्या चरणावरती नमस्कार करा, असल दक्षिणा तर हातावरती ठेवा. ऐका बर का गावकरी मंडळी, कोण एखादा म्हणत असेल की महाराज आंधळा पांधळा असेल त्याला दक्षिणा द्यायला जर आपल्याकडे दक्षिणा नसेल, ऐका, आपल्याला दान करण्यासाठी जर घरात दक्षिणा नसेल, खिशात जर दक्षिणा नसेल, आज तुमच्यासाठी उपाय सांगतो गड्या. आपल्या सप्त्यामध्ये सप्ताह चालत असताना एखादा महात्मा जर आपल्या गावात आला, आपली प्रबळ इच्छा आहे 1 किलो सोनं त्याच्या हातावर द्यावं. आता कमी कशाला सांगू मी, प्रबळ इच्छा आहे आपली, काय करावं, 1 किलो सोनं द्यावं. पण आता ऐका, एवढी जर दान करण्याची इच्छा असेल आणि आपल्या घरात जर धन नसेल तर तुमच्यासाठी सांगतो, फक्त 1 तुळशीचं पान तोडा. काय काय? 1 तुळशीचं पान तोडा, महात्म्याच्या हातावर ठेवा, 1 किलो सोनं दान केल्याचं पुण्य भेटल. विठ्ठल तुम्ही म्हणसाल बरं झालं महाराजांना सांगितलं, इथून पुढे महात्मे आले तर 10-20 रुपये द्यायचेच नाही, तुळशीचे पानं ठेवायचे. असं करू नका. असं सिद्धांत माझं एक आहे. भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे. महाराज भगवंताची सेवा करत असताना, देवाची सेवा करत असताना आम्ही पायऱ्यानं वर गेलो. आता लक्ष द्या बरं का, लक्ष द्या. पायऱ्यानं वर गेल्याच्या नंतर आता इकडे पाहत असताना पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. पण पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जात असताना असं ज्यावेळेस चालत चालत गेलोत ना, बारीला लागलोत. परंतु महाराज बारीला जात असताना आम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाचा कळस दिसायला, मंदिराचा. तुकोबराय म्हणतात, कळस जर दिसला तर काय होईल? तात्काळ हा नाश तात्काळ हा नाश अहंकाराचा, आपला अहंकार नष्ट होईल आणि पुन्हा काय होईल? महाराज म्हणतात मोक्ष मिळेल. म्हणून त्या कळसाचं दर्शन घ्या. महाराज घेतो कळसाचं दर्शन, पुढे चालत या. आलोत महाराज.
ज्यांचा आज अभंग निवडला त्या महात्म्याचंही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं महाराज. चोकोबारायच्या पायरीचं दर्शन घेतलं महाराज. चोकोबाचं दर्शन घेतलं. आलोत बारीला लागलोत. पण बारीनं पुढे चालत असताना महाराज आम्हाला रस्त्यामध्ये चालत असताना रावळाकडे जात असताना आडवं एक लाकूड दिसायला. लाकूड झाड दिसायला. हे झाड कोणतं आहे? महाराज म्हणले तसं म्हणू नका, हे झाड सामान्य नाही. एका वेश्येची मुलगी आहे, तिचं नाव आहे कानोपात्रा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राले देवाने हरी मंदिरात जागा दिली. संत चोकोबा शेजारी आई नामदेव पायरी. संत चोकोबा शेजारी आई नामदेव पायरी. पुढचं नका नका नका. हा आपल्याला एवढंच करायचं आहे. काय? चोकोबारायच्या अर्थात इकडे पाहत असताना महाराज म्हणतात काय सुंदर बघा. एका वेश्येची मुलगी, काय गात्यातलं नाही बरं का, मात्यातलं असो. महाराज म्हणतात कानोपात्रा आहे. घ्या तिचं दर्शन घेतलं महाराज. दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे चालत जा. बर गेलोत महाराज. दर्शन घेतल्याच्या नंतर असं पुढे सामोरी चालत गेलो. चालत गेल्याच्या नंतर रावळात आलो. बर रावळात आल्याच्या नंतर महाराज म्हणतात आता पांडुरंग परमात्मा हळूहळू दिसत आहे. देव दिसत असताना त्या देवाला पोट भरून बघा. का? राजस सकुमार मदनाचा पुतळा. राजस गोड दिसत आहे त्या देवाला. पहा एका व्यक्तीनं प्रश्न केला की महाराज देवाला पाहिल्याच्या नंतर काय होईल? महाराज म्हणले कोट्याधीश केलेली ब्रह्महत्याचं पात्र. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता. 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 कोटी ब्रह्महत्या मुख काय महिमावरून आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. भगवंताचं जर मुख कमल पाहिलं शिमुरगावणकर, देवाचं तोंड पाहिल्याच्या नंतर काय होतं? महाराज म्हणले कोट्याधीश केलेल्या ब्रह्महत्याचं पातक जातं. ब्रह्महत्याचं पातक कोणाला लागतं हे कर्मकांड सांगत बसत नाही. माझा सिद्धांत एवढा आहे, भगवंताची सेवा अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून त्या भगवंताच्या रूपाकडे पहा. पाहिलं महाराज त्या देवाच्या रूपाकडे. आता दर्शन घ्या. घेत असताना एक काम करा. आता देव समोर दिसतोय ना, हातात एक काठी घ्या. कोणाला मारायची का? नाही. हातात नुसती काठी घ्यायची. बर घेतली महाराज. हातातली काठी अशी घेतल्या घेतल्या अशी खाली सोडा. सोडली महाराज. ती खाली आदळली ना, खाली अशी पडली. जशी हातातली काठी पडली तसं घाली लोटांग. घाली लोटांग. घाली लोटांग. वंदिला चरण. घाली लोटांग. घाली लोटांग. घाली लोटांग. वंदिला चरण. घाली लोटांग. घाली लोटांग. वंदिला
खाली लोटांगण खाली लोटांगण वंदिना चरण खाली लोटांगण खाली लोटांगण वंदिना चरण रूप तुझे डोळ्याला पाहिलं डोळ्यानं पाहिलं डोळ्याला पाहिलं रूप तुझे खाली वा काय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. महाराज म्हणतात घालीन लोटांगण वंदीन चरण. आपण भगवंताच्या समोर गेल्याच्या नंतर रावळात जर गेलात तर लोटांगण घाला. बरं महाराज देवाच्या समोर लोटांगण घातलेलं आहे. लोटांगण घातल्याच्या नंतर देवाच्या सामोरी असं चालत जा आणि चालत गेल्याच्या नंतर एक काम करा. डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. आपल्या डोळ्यानं मात्र भगवंताचं मुखकमल पहा. भगवंताचं मुखकमल जर पाहिलं तर सर्वस्व दुःख आपलं निरसन होईल. बरं महाराज, सर्वस्व दुःख जर आमचं निरसन होत असेल, आम्ही त्या भगवंताची सेवा करणार आहोत. पण भगवंताची सेवा करत असताना आम्ही जर देवाची सेवा जर नाही केली तर काय होईल? महाराज म्हटले काय होईल? काय होईल? काय नाही होणार. महाराज म्हटले देवाची जर सेवा नाही केली तर तुम्हाला लय भोगावं लागेल. हे जरी नाही का तरी दुसरा येईल. हे जरी नाही का जरे ते देवा टिका काळ घालून देईल. जरे ते देवा टिका आमचे काय वाचाई गे सर्वांनी बोलायचंय. वा वा टाळी टाळी टाळी
सर्वांना विनंती जोरदार टाळी वाजली पाहिजे शेजाऱ्याची शपथ आहे हा कुंकू घ्या कोणी काळामध्ये 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 पिंजरा पिंजरा सर्वांना विनंती या तरुणांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे अरे वा जोरदार टाळी सगळ्यात जास्त टाळी आमच्या बाबासाठी झाली पाहिजे बघा अहो ही मोठी परमार्थातली ताकद आहे खरं खरं परमार्थातली ताकद नाचू कीर्तनाची महाराजांचं एक प्रमाण आहे म्हातारे सुद्धा तरणे होतात कामने वृद्ध होती काय सुंदर अपूर्ण तुम्ही मागे सरकात हा जरा मस्त मस्त अगदी छान कोण म्हणतात डीजे पुरं नाचणारे पोरं कीर्तनात नाचत नाही नाचतात महाराज हा नाचतात खरे का नाही अरे वा परमार्थाची ताकद आहे ज्ञानोबराय तुकोबरायांचा आशीर्वाद आहे असो सिद्धांत माझा एक आहे भगवान परमात्म्याच्या समोर पाहत असताना सेवकांना मात्र महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात गडे या गोष्टी केल्या पाहिजे भगवंताची सेवा केली पाहिजे भगवंताची सेवा जर नाही केली तर या गोष्टी भोगायला लागतील विठ्ठल भगवंताची सेवा करत असताना आम्ही या सर्व गोष्टी करत असताना पुन्हा काय केलं पाहिजे अभंगाचा शेवट प्रेमे आलिंगन प्रेमे आलिंगन प्रेमे आलिंगन प्रेमे आलिंगन प्रेमे प्रेमे
आली लोटा जलवंती आली लोटा जलवंती महाराज म्हणतात प्रेमे आलिंगन आनंदे पूजेनं प्रेमानं आलिंगन दिलं पाहिजे. महाराज प्रेमानं आलिंगन दिल्यास काय होईल आता ऐका. आलिंगन दिल्याच्या नंतर 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती मिळते महाराज. साविजता नावाची मुक्ती मिळते महाराज. आलिंगन घडे साविजता मुक्ती साविजता जोडे. साविजता नावाची मुक्ती आम्हाला मिळत असते. पण प्रेमानं आलिंगन केलं पाहिजे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजा करताना सुद्धा आनंदानं पूजा केली पाहिजे. परंतु ऐका आजकाल पूजेचे भाग मात्र भिन्न झालेले आहेत. माणसं वारानुसार देवाची ही पूजा करायला लागली महाराज. कीर्तनकार लोक सांगत असतात महाराज वारानुसार देवाची पूजा करायला लागली. नेमकं कसं करायला लागले. सोमवार आला की माणसं कोणाची महादेवाची पूजा करायला लागली. करू नये असं नाही, केलंच पाहिजे, रोज केली पाहिजे. पण त्या वाराला देवाची पूजा करावी असं काही नाही. मंगळवार आला की देव इकडे पाहत असताना महाराज म्हणतात देवीची पूजा करायला लागले महाराज. असं नसावं. जो वार आहे त्या देवताची पूजा करावी असं नाही. भगवंताची सेवा केली पाहिजे. ज्या त्या देवतेची सेवा केली पाहिजे. आणि सेवा करत असताना एक ध्यानात ठेवायचं आपुला तो एक देव करू एक धरिला आम्ही बोला बोला आपण आपल्या जीवनामध्ये एक देव करून घ्यायचा आणि फक्त भगवंताची सेवा करायची. महाराज पूजन करत असताना काही काही माणसं देवतेचं पूजन करतात. आजकाल सगळ्यात जास्त कोण्या देवाची पूजा वाढली. आजकाल सगळ्यात जास्त कोणत्या देवाची पूजा केली जाते. मला असं वाटतं पूजाचं खातं आपण सगळ्यात जास्त कोणाला दिलं. माऊल्यांना दिलं, तिकडे दिलं. खरे चांगली गोष्ट आहे. माऊल्यांना मला उत्तर द्या गड्या. मी तुमचा लेकरासारखा आहे, मी तुमचा भाऊ आहे गड्या. मला उत्तर द्या. मला उत्तर तुमच्याकडून पाहिजे. सगळ्यात जास्त आपण पूजा कोणाची करतो. महादेवाची करतो. बरोबर आहे ना तुमचं. महादेवाची पूजा करत असताना कधी कधी चूक होऊन द्यायची नाही गड्या. जर चूक झाली तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तुम्ही महादेवाला पाणी वाहता का हो. इकडे पाणी नाही टाकत महादेवाला. पाणी 1 लोटा जल. हा आता शिक लक्षात आलं. ते रेंज यावं लागते बाकी काय. 1 लोटा जल सब समस्या का हल. महादेवाला पाणी वाहिलं तर चालेल गड्या. माऊलींनो ऐका. तुम्ही जाता मला चांगलं माहिती महादेवाची पूजा करता तुम्ही. महादेवाची पूजा करत असताना तुमच्या गावात शिव महापुराण कथा झाली असेल नाही. माधव तुम्ही केली का. वा वा. महादेव महाराजांना महादेवाची कथा केली. वा चांगलं यमक जुळलं. वा चांगली गोष्ट आहे. महादेव महाराजांना तुम्हाला सांगितलं असेल गड्या. आता ऐका. महादेवाला पाणी वाहिलं तरी चालत. महादेवाला बिल्वपत्र वाहिलं तर चालत. त्रिपुंड भस्म लावला तरी चालत. पण एक लक्षात ठेवा महादेवाला एक फूल कधी व्हायचं नाही. ते फूल हे बोलू नका पाठीमाग. इकडे बघा. महादेवाला जर ते फूल जर आपण वाहिलं तर 1000 गायी मारल्याचं पाप लागतं. 1000 गायी मारल्याचं पाप लागतं. ते फूल महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं नाही. शिमोरगावकर कोणतं फूल सांगू. नाही यांचा तुमची इच्छा असेल तर सांगतो. कशाला सांगू. 500 द्यावा लागतं. जमलं. आपलं कसं आपलं घरचं म्हणून बोलायला लागलो बाकी काय. आता ऐका. महादेवाच्या पिंडीवर ते फूल कधी व्हायचं नाही. ते फूल जर वाहिलं तर 1000 गोहत्या केल्याचं पाप लागतं. त्या फुलाचं नाव आहे केतकी.
केवड्याचं फुल. त्या केवड्याच्या फुलाला भगवान शंकराचा श्राप आहे. शिवजीनं त्याला श्राप दिला. ते फुल जर महादेवाच्या पिंडीवर ठेवलं तर 1000 गोहत्या केल्याचं पाप लागतं. एवढंच नाही हो, आपण पूजा करत असताना, साधक पूजा करत असताना देवाला स्नान घातल्याचं पाणी काय काय माऊल्या तुळशीच्या बुडाला टाकतात. तुळशीच्या बुडाला टाकू नये महाराज. तुळशीच्या बुडाला जर ते देवाच्या स्नानाचं पाणी जर टाकलं तर 1 गाय मारल्याचं पाप लागतं, 1 गो हत्या केल्याचं पाप लागतं. मी कर्मकांड तुम्हाला सांगत नाही, कर्मकांड सांगायला सुद्धा एक कीर्तन मी निवडलेलं नाही. मला एवढंच सांगायचं गड्या, परमार्थ करत असताना निश्चय स्वरूपाने केला पाहिजे. भगवंताची सेवा करत असताना खरंच आपली सेवा चुकते का बरोबर आहे हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल भगवंताची सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या भगवंताची जर सेवा आपण जर केली तर विश्वदिनी त्या भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती लाभत असते. सदैव भगवंताची सेवा करा. बरं महाराज, भगवंताची सेवा करत असताना आमच्याकडून एखादी चूक महाराज म्हणले, त्या चुकीचं वर्णन काय सांगावं तुम्हाला. एवढंच नाही, नरदेह आपल्याला भेटला, तुम्ही लवकर सावध व्हा. महाराज म्हणले बाबा नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणून तुम्ही सावध व्हा आणि सावध व्हावून भगवंताची चरण सावध झालो हरि चालो जगला, हरि चालो जगला, हरि चालो आपण ज्या देवतेची पूजा करतो, ज्या भगवंताची सेवा करतो, ती देवता आपल्यावर प्रसन्न होते महाराज. ती देवता आपल्यावर प्रसन्न होते महाराज. कोण म्हणतो कोणती देवता प्रसन्न होत नाही? ज्या व्यक्तीला श्रीमंत लवकर होण्याची इच्छा असेल त्या देवानं फक्त त्या व्यक्तीनं फक्त दुर्गा देवीची साधना करायची. त्या व्यक्तीला धनप्राप्त. खोटं नाही महाराज. भागवत कथेच्या, श्रीमद भागवत कथा बाबांच्या मुखातून तुम्ही ऐकतात, बाळासाहेब महाराजांच्या मुखातून ऐकता. श्रीमद भागवत कथेच्या 2य स्कंदातील 3य अध्यायामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. भाकड कथा सांगत नाही मी, लक्ष द्या. आपल्याला जर श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीनं दुर्गा देवीची साधना करावी. ज्या व्यक्तीला यशप्राप्तीची इच्छा असेल तर त्याने यज्ञ पुरुषाची साधना करावी. ज्या व्यक्तीला या जगतामध्ये विश्वामध्ये ताकद निर्माण व्हावी, हत्तीसारखं बळ निर्माण व्हावं अशी इच्छा असेल तर त्या व्यक्तीने एकच काम करावं. काय करावं? महाराजांना रुद्र देवताची साधना करावी, रुद्राची साधना करावी. एवढंच नाही हो, भगवंताच्या साधनेमध्ये दोषाचीही निवृत्ती होते. विठ्ठल अहो एवढं नाही, मोठे मोठे दोष निवृत्त होतात. आपल्याला पितृदोष असेल तोही निवृत्त होतो, भगवंताच्या सेवेनं निवृत्त होतं महाराज. अहो काही कर्मकांड आपल्या हाताचे चुकत नाही. ज्यांचा अभंग आहे ते नामदेव महाराज म्हणतात, नामामने हस्तरेषा देवादिका चुकीना. नामदेव महाराज म्हणतात ज्या हस्तरेषात ते कोणाला चुकत नाही. जे कर्म स्वरूपाने ते भेटतच महाराज, ते भेटतच मान्य, पण त्या हस्तरेषा सुद्धा न चुकता भगवंताची जर सेवा केली तर सर्वस्व प्राप्त होतं. मनुष्याच्या हाताच्या रेषेवरून मनुष्य काय होणार हे कळतं. मी सांगत बसत नाही, मला कर्मकांड नाही मांडायचं. विषय एवढा आहे. नामदेव महाराज म्हणतात हाताच्या रेषा जशा आहेत त्यावरून मनुष्य ओळखता येतो, पायाच्या बोटावरून मनुष्य ओळखता येतो, डोळ्याच्या भुवयावरून मनुष्य ओळखता येतो, अंगावरती जे तिळ आहेत तिळावरून सुद्धा मनुष्य ओळखता येतो. लांबचं द्या सोडून हाताच्या केसावरून सुद्धा मनुष्य ओळखता येतो. हाताच्या केसावरून, केसाला केस चिटकून जर 3 केस असतील तर आपल्या नावची 100 एकर त्याच्या नावची करा, मरायच्या अगोदर वापस करतं ते. केसाला केस चिटकून जर 3 असतील तर 3 केस असतील तर सज्जन मनुष्य आहे. केसाला केस चिटकून तर 2च असतील तर थोडस बरं आहे, पण केसाला केस चिटकून नसेल एकच आहे समजायचं लबाड आहे. तुम्ही हाताचे केस काऊन बघायला घरी गेले बघा ना, असं लय येतं बरं का. भांडवल भरपूर आहे आपल्याकडे, पण सांगत नाही, वेळ संपलाय माझा. सिद्धांत माझा आहे काय, नामामनी हस्तरेषा देवादिका चुकीना. अहो कर्म स्वरूपाने जर काही असेल तर तेही जातं. अहो दोष असतील तेही निवृत्त होतात महाराज. कोणतेही दोष असू द्या, पितृदोष असेल कोणताही दोष असू द्या, सगळे दोष निवृत्त होतात. त्या व्यक्तीला फक्त एकच करावं लागेल, भगवंताची सेवा. विठोबा